वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवला रेल्वे स्टेशनवर रेल्वे मंडळ प्रबंधकाची भेट, विविध गाड्यांच्या थांब्यासाठी निवेदन देण्यात आले। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे। झेलम एक्सप्रेस, शिर्डी दादर एक्सप्रेस, अमरावती पुणे एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस येवला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। दरम्यान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे रेल्वे डिव्हिजनचे मंडल प्रबंधक राजेश वर्मा यांचे येवला स्टेशनवर आगमन होताच त्यांच्याकडे येवल्यातील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांचे मांडण्यात आले। या लेखी निवेदनाद्वारे प्रामुख्याने 4 महत्त्वाचे रेल्वे गाड्यांच्या येवला स्टेशनवर अधिकृत थांबा देण्याची मागणी करण्यात आली। या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळण्यासोबतच येवला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रिझर्वेशन विंडोज अर्थात आरक्षण खिडकी त्वरित सुरू करण्याची मागणी यावेळी आग्रही करण्यात आली। या गाड्यांना येवला येथे थांबा मिळाल्यास पैठणी व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा याचा मोठा फायदा होणार आहे। आता रेल्वे प्रशासन या मागण्याचा काय सकारात्मक निर्णय घेते याकडे संपूर्ण येवला तालुक्याचे लक्ष लागले आहे। यावेळी सल्लागार समिती सदस्य पुणे डिव्हिजनचे योगेश सोनवणे व अविनाश कुक्कर उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। आज हमने जो कुछ काम छूट गए थे रूप लाइन्स के यहाँ पर, और प्लेटफॉर्म का जो है एक्सटेंशन विड्थ का काम वगैरह चल रहा था जो पहले छोटा हुआ था, उसको हमें लगता है कि 4 से 6 महीने में आगे पूरा कर लिया जाएगा। इसके साथ साथ जो है स्टेशन पे प्लेटफॉर्म पे जो अमेनिटीज हैं उसको भी हम बढ़ाने की कोशिश कर रहे हैं, और अभी शायद 2 ट्रेन यहाँ रुकती हैं। बाकी पुणे अमरावती के लिए भी हम सुझाव पे विचार कर रहे हैं और देखते हैं आगे कितना इसका येवला स्टेशन का कितना हम आगे इम्प्रूवमेंट कर सकते हैं और यहाँ पे फुटफॉल बढ़ाने के लिए। और गुड शेड भी आगे चालू हो जाएगा। अभी शायद 1 या 2 रेक महीने में होते हैं। उम्मीद है कि आगे गुड शेड की डेवलपमेंट के बाद जो है काफी रेक की लोडिंग अनलोडिंग यहाँ शुरू होगी, जिससे कि येवला को फायदा होगा। सर, रिजर्वेशन विंडोज का बहुत दिनों से वहाँ पे पहले चालू थी, बाद में कोविड के बाद वो बंद कर दी गई। हम रिजर्वेशन विंडो के लिए अपनी एक तहत पॉलिसी के तहत काम करते हैं। इस पे हम विचार करेंगे, देखते हैं उस पॉलिसी के तहत यहाँ पर कैसे जो है और इम्प्रूवमेंट कर सकते हैं। प्रामुख्याने येवले शहराची पुणे अमरावती एक्सप्रेस थांबा मिळावा यासाठी फार दिवसाची एक मागणी आहे। त्या मागणीचा फॉलोअप आम्ही बऱ्याच दिवसापासून खासदार भगरे सर यांच्या मार्फत व मी स्वतःही करत आहे। तेच निवेदन आज पुन्हा त्यांना देण्यात आलेले आहे। त्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवून त्यांचे जे कनिष्ठ आहेत त्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत की यांच्या मागणीचा विचार करावा। त्यातल्या एका अधिकाऱ्याने आपलं पत्र हे जनरल मॅनेजर ऑफिसला मुंबई येथे गेलेलं आहे स्टॉपेजसाठी। त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुढची प्रोसिजर आम्ही करू। तत्पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ची जोडणी बाकी असल्यामुळे हे काम रखडलेले आहे असं त्यांनी सांगितलं। 4 ते 6 महिन्यात प्लॅटफॉर्मचं काम झाल्यावर तुमच्या मागणीचा सकारात्मक विचार होईल असं त्यांनी सांगितलं। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी।